आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोलशेत आणि शिवाईनगरमधील म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी. कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचे लेआउट आणि लीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ आदी प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत केळकर यांच्या स्पष्ट सूचनेनंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं रहिवाशांना दिलासा मिळालाय. आज झालेल्या बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दराने फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या इमारतींचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीनं करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही आमदार संजय केळकर यांनी केली आहे. शिवाईनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करत आहेत. अकृषिक कर रद्द होऊनही त्याची अवास्तव बिलं पाठवण्यात आल्यानं भाडे कराराची प्रक्रिया रखडली आहे. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवड्याभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तात्काळ भाडे कराराची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचनाही केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं शिवाईनगरमधील रहिवाशांचा भाडे करार करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. लवकरच याविषयी सर्व सोसायट्यांना त्यांनी भाडे करार करण्यापूर्वी किती रक्कम भरायची आहे आणि कशा प्रकारे भरायची आहे याची संपूर्ण माहिती पुढच्या आठवडाभरात देऊन त्यांचे भाडे करार तात्काळ करण्यात येतील असं आश्वासन कार्यकारी अधिकारी राठोड यांनी दिले. गेल्या काही दिवसात सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे आणि महागाईमुळे ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे. ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीनं प्रादेशिक परिवहन विभागाला आरटीओ रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यासाठी पत्र दिलं आहे. यामध्ये प्रति किलोमीटर किमान 4 तर पुढील 1 किलोमीटरसाठी 2 रुपयांच्या दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. आधीच महागाई आणि त्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होणार असल्यानं ठाणेकरांच्या खिशाला आता कात्री लागेल. शहरातील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. दररोज सीएनजीचे भाव वाढत आहेत, त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. सध्या सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्यानं वाहनधारकांचं आणि चालकांचं बजेट कोलमडले. त्यामुळेच भाडेवाढ करण्यासाठी टॅक्स आणि रिक्षा चालक पेटून उठले आहेत. शहरात सुमारे 8 लाख वाहनं सीएनजीवर चालतात. यामध्ये साधारणतः 2 लाख रिक्षा, 1 लाखाहून अधिक टॅक्सी आणि 5 लाखाहून अधिक खासगी कारचा समावेश आहे. तर वाढत्या महागाई आणि सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा चालकांनी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर पट्ट्यात प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या खिशाला मोठी कात्री लागेल. मागील काही वर्षात सततची वाढणारी महागाई, सीएनजीचा वाढणारा दर, वाहनांच्या वाढलेल्या किमती, वाहनांची दुरुस्ती देखभाल खर्च, बँक कर्ज, रिक्षा चालकांची मेहनत विचारात घेऊन भाडेवाढ करण्याबाबतचं पत्र देण्यात आलं आहे. तरी खटुआ समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार दरवाढीचा निर्णय लवकरच घेण्यात यावा. टॅक्सी आणि ऑटो रिक्षा भाडेदरात नियमाप्रमाणे मिळणारी हक्काची दरवाढ तात्काळ जाहीर करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी युनियननं केली आहे. दरवर्षी तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय आणि आता इंधन दर वाढ झालेली आहे, सीएनजीचे दर वाढलेले आहेत, कुठेतरी रिक्षा चालवणं परवडतात? माझं नाव सुरेश शंकर शिंदे आहे. पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे, कारण इंधनचं पण आता सीएनजी पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही ट्रॅफिकमुळे पण म्हणा. त्याच्यामुळं रिक्षा हा 30 रुपये मीटर झालाच तर फार छान होईल. बरोबर. रिक्षावाल्यांचे बाटला सर्टिफिकेट जे असतं 3 वर्ष येतं तर बाटला साफ करतात पासिंगसाठी. ती पहिले फी होती 600 रुपये. आता या बाटला टेस्टिंगवाले काय केलं, युनियन संघटना उभी केली. कुठे जावं तुम्ही, ते 3000 रुपये घेतात. एवढा खर्च लागत नाही त्याला, फक्त काय बाटला साफ करता, फवारा मारतात, 3000 रुपये द्या. ही लूटमार बंद होत नाही. आम्ही सरकारला निवेदन दिलं, परिवहन आयुक्तांशी भेटलो, ते म्हणतात आमच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही. मग कोणाच्या येतं अखत्यारीत प्रश्न? आणि त्याला सीएनजीसाठी पर्याय पण पेट्रोल पण गाडी याच्यामध्ये पेट्रोल सीएनजी दोन्ही आहेत. तर तुम्ही त्यांनी काय केलंय, सिस्टीममध्ये ते सीएनजी कंपल्सरी करून ठेवली.
त्याच्यामुळे गाडी पासिंगला आमच्या अडकते. तो पण विषय याच्यामध्ये येतो. म्हणून रिक्षाचं मीटर वाढ ही झालीच पाहिजे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक तोट्यातील विभागासाठी प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाचा अथवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी श्रीमती प्रियंका नारनवरे, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख यांच्यासह सर्व खाते प्रमुख आणि प्रादेशिक व्यवस्थापकही उपस्थित होते. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केवळ उत्पन्न वाढ नव्हे तर खर्च नियंत्रण, इंधन बचत, महसुली गळती रोखणं आणि प्रशासकीय शिस्त यांचा एकत्रित विचार करून ही कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालक अधिकाऱ्यांवर विभागाच्या आर्थिक प्रगतीची थेट जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित विभागाची आढावा बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मागील महिन्याच्या उत्पन्न खर्चाचा सखोल आढावा घेऊन चालू महिन्यासाठी ठोस नियोजन करण्यात येणार आहे. तसंच आगारणीय उत्पन्नाचं उद्दिष्ट स्पष्ट निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहेत. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासोबतच खर्चात बचत करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. विशेषतः डिझेल बचतीसाठी प्रत्येक आगाराला जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून सातत्यानं डिझेल बचत करणाऱ्या आगारांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात येणार आहे. इंधन बचत हीच एसटीसाठी अतिरिक्त उत्पन्न निर्मिती असल्याची भूमिका महामंडळानं स्पष्ट केली आहे. महसूल गळती रोखण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता विभागालाही अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. उत्पन्न बुडवणाऱ्या अथवा तिकीट व्यवहारात अनियमितता करणाऱ्या वाहकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रवाशांचा महसूल हा एसटीचा कणा असून त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटीच्या मालमत्तांमधून अधिकाधिक महसूल मिळवण्यासाठी प्रत्येक बस स्थानकावरील व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. सर्व दुकाने आणि आस्थापना कार्यरत असल्याची खात्री करून त्यांच्याकडून नियमित आणि योग्य भाडे वसुली करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. रिक्त जागा तातडीनं भाडेपत्वावर देऊन महसूल वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक बस स्थानकांवर सकाळच्या सत्रात इश्यू अँड स्टार्ट उपक्रम काटेकोरपणे राबवण्यात येणार असून बस सुटण्यापूर्वी प्रवाशांना तिकीट वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडते की नाही यावर देखरेख ठेवली जाणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
शहरातील प्रत्येक घराची नोंद होईल या दृष्टीनं काळजीपूर्वक घरगणना करण्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. ठाणे महानगरपालिका हद्दीत 16 मे पासून घरगणनेसाठी प्रगणक घराघरामध्ये भेटी देत असून प्रभाग समितीने सुरू असलेल्या घरगणना प्रक्रियेचा आढावा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलाय. 14 जून पर्यंत 100% घरगणना पूर्ण होईल. यामध्ये कोणतेही घरगणनेशिवाय सुटणार नाही. त्या दृष्टीनं आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना बैठकीत दिल्या आहेत. ठाणे शहरातील 9 प्रभाग समिती न्याय 5284 घर गट तयार करण्यात आले असून त्या अंतर्गत अंदाजे 7,34,496 इतकी घरांची संख्या आहे. घरगणनेसाठी संपूर्ण ठाणे शहरात 5,323 प्रगणक 852 पर्यवेक्षक काम करत असल्याची माहिती उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली आहे. सद्यस्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रात 40% घरगणनेचं काम पूर्ण झालंय. 14 जून पर्यंत 100% घरगणना पूर्ण होणं आवश्यक असून त्या दृष्टीनं सर्व सहाय्यक आयुक्त प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या बैठकीत विविध प्रभागांमधील घरगणनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी मनुष्यबळ तांत्रिक अडचणी येत असतील तर त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. 14 जून पर्यंत 100% काम पूर्ण होण्यासाठी 30 मे पर्यंत 17% घरगणनेचं काम पूर्ण होईल हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सर्व सहाय्यक आयुक्तांनी काम करावं अशा सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्या आहेत. घरगणना हे काम राष्ट्रीय कर्तव्य असून या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक पर्यवेक्षक यांनी काळजीपूर्वक हे काम करावं. हे काम अत्यंत महत्त्वाचं असून प्रत्येक घराची अचूक नोंद होणं आवश्यक असल्याचंही आयुक्त सौरभ राव यांनी आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कळवा ही कंपनी 27 मे 1989 रोजी कामगारांना कुठलीही नोटीस न देता बंद करण्यात आली होती. या कंपनीत एकूण 3,100 कामगार काम करत होते आणि त्यातील किमान 1,800 माणसं स्वर्गवासी झाली आहेत. विशेष म्हणजे 2012 पासून या प्रकरणात ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष जातीनं लक्ष घालून कामगारांना कधीही न मिळणारे पैसे 20% मिळवून दिलेत आणि पुढील कामासाठी त्यांचे कायम प्रयत्न सुरू आहेत. एकूण जागा 123 एकर होती, परंतु ही जागा लँडलॉक होती, म्हणजेच वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रकारे होती. ती जागा आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण एकत्र करून दिली आहे. न्यायालयीन आदेश पारित होऊन देखील मालकानं कायदेशीर देणी देण्यात किंवा कंपनी चालू करून रोजगार उपलब्ध करून देण्यात कुठेही इंटरेस्ट न दाखवल्यामुळे आपली कंपनी 1 फेब्रुवारी 1999 मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात गेली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायव्यास काथावाला यांच्या आदेशानुसार या जागेवर कुंपण घालण्यात आलं आणि त्यानंतर त्या जागेचे 3 वेळा लिलाव प्रक्रिया पुकारली गेली. परंतु विकासकाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आजतागायत जमीन विक्रीचं घोंगडं भिजत पडले. मुंबई उच्च न्यायालयाकडून जमीन विक्री प्रकरण निष्पादित न आल्यामुळे हे प्रकरण DRT कोर्टाकडे वर्ग करण्यात आले. त्याचा 2024 रोजी पहिला लिलाव पुकारला गेला आणि त्यामध्येही कोणीही विकासक आला नव्हता. त्यानंतर आजपर्यंत सर्व प्रक्रिया थंडावली आहे आणि तिथे गेल्यावर तिथे रिकव्हरी ऑफिसर कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर देत नाही असं किरण मोहिते आणि उपस्थित मान्यवरांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितलं. विधान परिषदेमध्ये संजय केळकर असतील आमदार यांनी प्रश्न विचारला आहे. कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे. नेमकं या ठिकाणी कुठे हे होतं की कामगारांना पैसे देतात आणि कमोडिटी जमिनीची व्हॅल्यू कमी होत चालली. जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे. नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे. तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आता लोकांनाच रस्त्याने.
तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार काम आमचं. पण त्यांना जर कोणी अडवलं तर असं नको व्हायला. नाही, त्यांना कोण अडवणार आहे? म्हणजे मागे जसं झालं तसंच पुढे होऊन चाललं तर मग ते नाही, असं नको व्हायला. नाही, असं नाही होणार. चला.